गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। चांदवड तालुक्यात तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्यसारखा पाऊस झालेला आहे। याचा सर्वात जास्त फटका हा कांदा पिकाला बसलेला आहे। मी आता उभा आहे एका शेतात। आपण बघू शकतो का हा जो कांदा आहे तो काढणीला आलेला होता। काढण्याच्या ऐन वेळेला पावसाने दगा दिली। इतका पाऊस झाला का या कांद्याचा जो आहे एकदम अक्षरशः मातीमोल झालेला आहे। पूर्ण कांदा हा चिखलात भरलेला आहे आणि या कांद्याची आपण जर साईज बघितली तर ती एकदम मोठी आहे। उन्हाळ कांदा आहे। याला जर बाजारात घेऊन गेलो असतं तर मोठ्या प्रमाणात चांगला भाव देखील मिळालेला असता। मात्र हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। ज्यांचं नुकसान झालं आहे ते शेतकरी माझ्यासोबत आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया का किती नुकसान झालेलं आहे आणि या संकटातून ते कसे उभे राहतील। भाऊ काय म्हणाल, कशामुळे नुकसान झालं आणि किती कांद्याची झालेलं आहे? कांदे काढण्याचं आलं, पावसात सुरुवात झाली, 100% नुकसान झाली कांद्याची। कांदे काहीच कामात नाही राहिलेले ना ते आता। मातीमोल किंमत झाली त्याची आली, वावरातच बसले ते आता। 15 दिवसापासून पाऊस चालू आहे। शेतकरी काय करतील? तुम्ही काय म्हणाल, हा जो कांदा आहे किती बिघा होतं आणि किती खर्च आला होता आणि काय अपेक्षा होती तुम्हाला? अहो हा कांदा जवळजवळ 2 एकराच्या आसपास कांदा होता। याला खर्च जवळजवळ 50,000 रुपये खर्च आला असेल। आणि काय अपेक्षा, किती उत्पन्न निघणार होतं, काय अपेक्षा होती आणि आता काय परिस्थिती झाली? अहो एकरी जवळजवळ 250 क्विंटल माल निघतो। आता तो मातीमोल झाला, त्याचा काही निघायला काही किंमतच गेली ना त्याची। भाऊ तुम्ही काय म्हणाल, ही जे वारंवार नैसर्गिक आपत्ती येतात आहे तर सरकारकडून काय अपेक्षा आहे? पंचनामे होत आहे, भरपाई मिळते का? काय आता मिळेल तेव्हा खरं आता म्हणता येईल। 15 दिवसापासून चालू आहे, सडूनच गेलेला कांदा हा काही मिळणार बेकामी झाला तो। बिकामी झाले बिनकामी ना, झाला। बाजारात नेऊन पण कोणी घेणार नाही, तर असं झाला ना तो। बरोबर आहे का नाही? असं पण या संकटातून तुम्ही स्वतःला कसं सावरणार आहे? काय तुमची शासनाकडून अपेक्षा आहे? ते याच्यातून काय सावरणार? शासनानं काहीतरी मदत केली पाहिजे। याचं काय कांदा पिकाचं काय घडणार? काय 2 एकराचा खर्च कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च झालेला आहे आणि याच्यात काय रुपये उत्पन्न होणार नाही। हे कांदे विकायला जर नेलं कोणी घेणार थोडे त्याला? वावरातून काढायचा कसा तो आता? सर या अगोदर असे नुकसान झालेले होते, पंचनामे झाले होते, नुकसान भरपाई मिळालेली आहे का? काही मिळाले, काही मिळाली नाही, काही मिळालीच नाही। एकूणच आपण बघितलं तर वारंवार नैसर्गिक आपत्ती जी येत आहे त्याच्यामुळे शेतकरी जो आहे तो आता हवालदिल झालेला आहे, मेटाकुटीला आलेला आहे। कारण पंचनामे होतात, अनेक नेत्यांचे दौरे पण होतात, पण पदरी त्यांच्या काही पडत नाही। त्याच्यामुळे आता मायबाप सरकारने फक्त पंचनामे न करता तातडीने नुकसान भरपाई देखील द्यावी अशी एकमुखी मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी करत आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, वाघदर्डी गाव, चांदवड।